बांगलादेशवर तब्बल 15 वर्ष राज्य करणारं धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे शेख हसीना. मागील काही वर्षात त्यांनी भारताला भेट दिली तेव्हापासून भारताचे बांगलादेश सोबत चांगले संबंध झाले. परंतु सध्या बांगलादेशची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्या बांगलादेशमधून पळून गेल्याच्या बातम्या सतत चालू आहेत. पण हसीना यांच्यावर देश सोडण्याची वेळ का आली आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या या हिंसेचा भारतावरती नेमका काय परिणाम होणार आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताच त्यांनी ढाका शहर सोडलं. या संपूर्ण घटनेनंतर बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बांगलादेश सरकारनं 1972 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण दिलं होतं. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांचाही सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला आरक्षण देण्याचा निर्णय होता. याच निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. तर गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. खरं तर हे आरक्षण धोरण गेली अनेक वर्ष सुरू होतं आणि त्या विरोधात 2018 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर 2020 साली शेख हसीना यांच्या सरकारनं सर्वच प्रकारचं आरक्षण बंद केलं. पण 5 जून 2024 रोजी बांगलादेशातल्या हायकोर्टानं एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वंशजानं केलेल्या अपिलावरती सुनावणी करताना सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आरक्षण पुन्हा लागू केलं. तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावरती उतरले आहेत. 21 जुलै 2024 रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत हे आरक्षण 5% वरती आणलं आणि या 5% अल्पसंख्याक, तृतीयपंथी आणि शारीरिक दृष्ट्या अपंगांना 2% आरक्षण दिलं गेलं. हा निर्णय देशातील युवकांना मान्य नव्हता. त्यामुळे येथे आंदोलन सुरू झालं. एवढंच नाही तर 14 जुलै रोजी हसीना यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही तर मग तो काय रझाकारांच्या नातवंडांना द्यायचा का, हे वक्तव्य केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळलं. आंदोलनावरून सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि आंदोलक विद्यार्थी आपापसात भिडले. यावेळी झालेल्या हिंसाचारात 79 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमीही झाले. आंदोलन सुरूच राहिल्यानं देशातील परिस्थिती जास्तच स्फोटक बनत गेली. त्यामुळे देशात पंतप्रधानांनी आपलं पद सोडावं अशी मागणी जोर धरू लागली आणि या प्रकरणाला हिंसक वळण लागलं. वातावरण बिघडल्यामुळे हसीना यांनी राजीनामा देत देशही सोडला. हे वातावरण इतकं हिंसक झालं की देश सोडल्यानंतरही हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. 16 जुलै पासून बांगलादेशात सुमारे 500 लोकांची हत्या करण्यात आली तर हजारो लोक जखमी झाल्याचं सांगितलं जाते. ढाका ट्रिब्युन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राजधानीच्या बाहेर देखील हिंसाचार झाला. संध्याकाळी उशिरा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 18 लोक ठार झाले आहेत. आता या आंदोलकांची नेमकी मागणी काय आहे ते जाणून घेऊयात. शेख हसीना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागलं. कारण बांगलादेशच्या स्वातंत्र्या दरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रझाकार म्हणून ओळखले जायचे. एक प्रकारे बांगलादेशात रझाकार हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो. शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रझाकारांचं वंशज ही उपमा वापरल्याचं सांगत आंदोलक आणखीनच आक्रमक झाले. आंदोलकांचा दावा आहे की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना या आरक्षणाचाच फायदा होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी शेख हसीना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. पण त्या निवडणुकीवर मुख्य विरोधकांनी बहिष्कार टाकला. बेरोजगारी, महागाई अशा समस्यांनी जनता वैतागली असताना सरकारच्या निर्णयामुळे बांगलादेशची जनता रस्त्यावरती उतरली. आता विद्यार्थ्यांची मागणी आहे की झालेल्या हिंसाचाराबद्दल शेख हसीना यांनी जाहीर माफी मागावी, इंटरनेट कनेक्शन पूर्ववत करावं, कॉलेज आणि विद्यापीठ कॅम्पस पुन्हा सुरू करावेत आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करावी. या मागणीसाठी आंदोलकांनी निदर्शनं सुरूच ठेवली आहेत. आता या संपूर्ण हिंसाचाराचा भारतावरती काय परिणाम होणार आहे? जागतिक पातळीवर घडलेली कोणतीही घटना असू दे, आपल्या देशावर ती कशी परिणाम करेल हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण देशाचे ज्या देशाशी संबंध आहेत ते संबंध घडलेल्या घटनेमुळे बिघडली तर त्याचे परिणाम गंभीर होतात. त्यामुळे बांगलादेशचा परिणाम भारतावरती काय होणार? जर बघायला गेलं तर बांगलादेशच्या निर्मितीला भारताचा हातभार लागला होता. दक्षिण आशियातल्या शांततेच्या दृष्टीनं भारतासाठी बांगलादेश महत्वाचा आहे. व्यापार, ऊर्जा, संपर्क, कट्टरवादाला आळा
अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केली आहे. हसीना यांच्या पक्षाचे आणि भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. परंतु असं जरी असलं तरी बांगलादेशचा हा अंतर्गत प्रश्न असून त्यामध्ये भारत हस्तक्षेप करू शकत नाही असं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय. परंतु बांगलादेश या निर्णयावरती नाराज असल्याचंही सांगितलं जाते. आता भारत यावरती नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.